भाजपच्या सरकारचा शपथविधी आला उद्यावर, पण भाजप आणि शिवसेनेमधली कटुता कायम। शपथविधीला जायला शिवसेना आमदारांना बंदी, शिवसेनेचा टोकाचा निर्णय। भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। शिवसेनेची युती आणि मंत्रिमंडळ रचनेबाबतही झाली चर्चा। नितीन गडकरी आणि अमित शहा यांनाही फडणवीस भेटले। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश होणार याबद्दलची उत्सुकता। आयबीएन लोकमतच्या हाती संभाव्य मंत्रिमंडळाची यादी। विजयकुमार गावित, शोभाताई फडणवीस आणि आशिष देशमुखांचा समावेश होण्याची शक्यता। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। प्राइम टाइम बुलेटिन मध्ये स्वागत आहे तुमचं। उद्या भाजप सरकारचा शपथविधी आहे, पण शिवसेनेची नेमकी भूमिका उद्यापर्यंत काय असणार आहे याबद्दलची जोरदार चर्चा सुरू आहे। पण त्याचबरोबर आणखीही महत्त्वाच्या हेडलाईन्स बघूया। दारुण पराभवानंतरची मरगळ झटकण्याचे काँग्रेसचे प्रयत्न। प्रदेशाध्यक्षपदासाठी अशोक चव्हाण यांचं नाव आघाडीवर। विधानसभेचं गटनेतेपद युवा नेत्याला मिळण्याची शक्यता। सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारची काटकसर मोहीम। 5 स्टार सेमिनार आणि परदेश दौऱ्यांच्या खर्चामध्ये करणार कपात। माहितीच्या अधिकारामधून अँटी करप्शन विभागाला वगळण्याचा आदेश रद्द। आरटीआय कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनंतर राज्यपालांचा महत्त्वाचा निर्णय। तमिळनाडूमधल्या 5 मच्छीमारांना श्रीलंकन कोर्टानं ठोठावली फाशीची शिक्षा। अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप। भारत सरकार मच्छीमारांच्या सुटकेसाठी करणार प्रयत्न। सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती धूमधडाक्यात करणार साजरी। उद्या देशभरामध्ये एकता दौडचं आयोजन, पण इंदिरा गांधींची पुण्यतिथी विसरल्याचा काँग्रेसचा आरोप। आणि स्वच्छता अभियानामध्ये अमिताभ बच्चन यांचा पुढाकार। केबीसीच्या फिनालेचं शूटिंग करण्याआधी बिग बींनी केली मुंबईच्या रस्त्यांची सफाई। प्राइम टाइम बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघूया, भाजपच्या सरकारचा उद्या शपथविधी आहे। महाराष्ट्रामध्ये भाजप पहिल्यांदाच स्वबळावर सरकार स्थापन करतंय आणि त्यामुळे जय्यत तयारी सुरू आहे। पण शपथविधी अगदी उद्यावर आलेला असताना सुद्धा भाजप शिवसेनेमधला तणाव मात्र निवळण्याची काहीही चिन्ह नाहीयेत। उद्याच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे नेते जाणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे, पण भाजप आणि शिवसेनेमधली कटुता कायम आहे। रितसर आमंत्रण मिळाल्याशिवाय शपथविधीला जाणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे। शिवसेनेच्या आमदारांना शपथविधीला जायला बंदी घालण्यात आली, तसे निरोप पक्ष नेतृत्वाकडून आमदारांना पोहोचवण्यात आलेले आहेत असंही आपल्याला कळतंय। खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल काय सांगितलंय ऐकूया। पण जिथे अपमानच असेल, जिथे अवमान असेल, तिथे कशाला जायचं असा प्रश्नच आमदारांच्या मनामध्ये निर्माण झाला। नियोजित बैठक रद्द झालेली आहे। सेना आणि बीजेपीच्या चर्चा थांबलेल्या आहेत। नियोजित बैठक जी होती ती बैठक नाही आज, कारण सर्व निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना दिलेला असल्यामुळे आज बैठकीची आवश्यकता नाही असं सिद्ध झालं। उद्याच्या शपथविधी सोहळ्यापर्यंत आता शिवसेनेची नेमकी भूमिका काय ठरते हे पाहावं लागेल। पण शिवसेनेचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत असे संकेत भाजपचे नेते राजीव प्रताप रूडी यांनी दिलेले आहेत। भाजपकडे शिवसेनेनं 2 मंत्रिपदाची मागणी केलेली होती। देवेंद्र फडणवीस जी के मुख्यमंत्री के शपथ ग्रहण समारोह के पश्चात होगा। कैबिनेट छोटा है, बातचीत का सिलसिला शिवसेना के साथ जो चल रहा था और इसलिए ये ध्यान रखा गया है, कैबिनेट छोटा रखने के पीछे उद्देश्य है कि आगे के दिनों में उनकी सहभागिता बने। देखिए, ये तो मुझे जानकारी नहीं है, लेकिन राजनीतिक प्रक्रिया में ये आवश्यक है कि सामान्य रूप से जब लोकतंत्र का एक बड़ा पर्व हो और परिणाम आए
उसमें सभी राजनीतिक दल को परंपराओं के अनुकूल निमंत्रण दिया जाता है सरकारी तौर पर। मुझे विश्वास है कि बड़े पर्व में सब सम्मिलित होंगे। शपथविधी सोहळ्यामध्ये सगळे पक्ष समाविष्ट होतील असं राजीव प्रताप रूडी म्हणतात, पण शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकूया। या संदर्भामध्ये उद्याच्या शपथविधीला शिवसेनेचं कोणी उपस्थित असेल किंवा नसेल यासारखे जे मुद्दे आहेत याच्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईल एवढं मी आपल्याला निश्चितपणाने सांगू शकते। जे विधान रूडीजी यांनी केलेलं आहे त्याची दखल शिवसेनेमध्ये निश्चितपणे गंभीरपणे घेतलेली आहे। आपण बघितलं भाजपचे नेते राजीव प्रताप रूडी यांनी केलेल्या वक्तव्याची दखल शिवसेनेनं घेतली आहे असं नीलम गोरे म्हणतात। शिवसेनेनं नेमकी काय भूमिका घ्यायची यावर गेले 2-3 दिवस मातोश्रीवर बैठका सुरू आहेत। अजूनही भूमिका ठरत नाहीये, पण सगळ्या आमदारांना शपथविधीला जायला बंदी घालण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या गोटामध्ये नेमकं काय चाललंय अशी भूमिका त्यांनी का घेतली याबद्दल IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी काय माहिती दिली ऐकूया। एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की जी बोलणी सुरू आहे तसं गेले काही काळ सांगितलं जात होतं शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ती बोलणी नेमकी कुठल्या मुद्द्यांवरती अडली होती हे अजून कळायला जरी मार्ग नसला तरी एक निश्चित आहे की शिवसेना आज दुपारी 2 पर्यंतची साधारणतः मुदत भाजप नेत्यांना आणि भाजपच्या ज्या कुठल्या नेत्यांपर्यंत शिवसेनेचे जे कोणी नेते बोलत होते वाटाघाटी करत होते त्यांनी दिलेली होती ही 2 वाजेपर्यंतची मुदत। ही 2 वाजेपर्यंतची मुदत संपल्यानंतर आज शिवसेनेतल्या आमदारांना असे निरोप गेलेले आहेत, जसं आता उदय जाधव सुद्धा आपल्याला त्यांनी ही माहिती दिली। आपल्याला काही आमदारांनी सुद्धा फोन करून सांगितलेलं आहे की उद्याच्या शपथविधीला तुम्ही येता कामा नये जाता कामा नये अशा प्रकारची हे संदेश शिवसेनेकडनं आणि वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांकडनं हे त्यांच्यापर्यंत गेलेले आहेत। याचा अर्थ शिवसेना उद्याच्या सोहळ्यामध्ये शपथविधीच्या सोहळ्यामध्ये नसणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। शिवसेनेला किमान 2 कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना त्यांच्या उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये तिथे सन्मानानं खरं तर प्रवेश देण्याची आवश्यकता वाटत होती, पण उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपनं असं दिसतंय की ठरवलंय की केवळ आणि केवळ भाजपचे चेहरे त्या निमित्ताने दिसतील आणि भाजप हा जो सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे राज्यामध्ये स्वबळावरती त्या पक्षाचाच उद्या हा सोहळा असणार आहे शपथविधी। मुख्यमंत्री पदावरती पदाची जी शपथ घेतील देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या व्यतिरिक्त निवडक जे काही मंत्री 7-8 शपथ घेणार आहेत, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक लक्षात येते की शिवसेना आणि भाजपमध्ये कुठेतरी अजूनही जी दरी आहे ती मोठी वाढत चाललेली आहे आणि कुठेही यांच्यामधली जी काही जे अंतर आहे ते सांधलेलं किंवा सांधणारं सुद्धा कोणी तिकडे नाहीये हे मात्र स्पष्ट होत आहे। खरंय, शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही महत्त्वाचा दुवा सुद्धा आता उरलेला नाही। यानंतर बघूया भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्याच्या शपथविधीच्या आधी आज दिल्लीच्या दौऱ्यावर होते। दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली। मंत्रिमंडळाची रचना आणि शिवसेनेबरोबरच्या युतीबद्दल ही चर्चा झाली असं कळतंय। या बैठकीला भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा उपस्थित होते। दरम्यान भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे उद्या नाही पण पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 4ही घटक पक्षांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस यांनी याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे। आपण शिवसेनेच्या भूमिकेबद्दल ऐकलं। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा उद्याच्या शपथविधीला जाणार नाहीयेत। आपण फोनवरूनच देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या असं त्यांनी म्हटलं। उद्या वानखेडे स्टेडियमवर शपथविधीचा सोहळा होणार आहे, मात्र हा सोहळा आपण घरीच टीव्हीवर पाहणार आहोत असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे। यानंतर आता बातमी बघूया काँग्रेसची। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे काँग्रेस पक्ष पुरता खचून गेलेला आहे। काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये। अशा परिस्थितीमध्ये विधानसभेच्या गटनेतेपदासाठी वरिष्ठ नेते फारसे उत्सुक नाहीयेत, त्यामुळे एखाद्या तरुण नेत्याच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडू शकते। पण त्याच वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी पराभूत झालेल्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा जोरदार लॉबिंग सुरू केलेलं आहे। एकूणच गटनेतेपद आणि प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीच्या निमित्तानं काँग्रेसमध्ये मरगळ झटकण्याचा प्रयत्न होणार आहे। गटनेतेपदासाठी कुठल्या नावांची चर्चा आहे यावर आपण एक नजर टाकूया। अमित देशमुख, संग्राम थोपटे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, पतंगराव कदम हेही नेत्यांची नावं चर्चेत आहेत।
आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या आपल्याला कळतंय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील, नारायण राणे यांचीही नावं शर्यतीत आहेत. रजनीताई पाटील आणि विलास मुत्तेमवार यांना सुद्धा काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळू शकतं. आणि यानंतर प्राईम टाइम मध्ये आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आणखीही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घडामोडी पाहूया. पहा फक्त IBN लोकमत. उद्या महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी आहे, पण त्याचबरोबर 31 ऑक्टोबर उद्या सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. पण आता वल्लभभाई पटेलांची जयंती जी सरकार साजरी करणार आहे तो राजकीय मुद्दा बनलेला आहे. उद्याच्या दिवशी इंदिरा गांधींची सुद्धा पुण्यतिथी असते आणि त्यामुळेच काँग्रेसनं सरकारवर आरोप केलेला आहे. सरदार पटेलांच्या जयंतीमुळे इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीकडे सरकारचं दुर्लक्ष झालंय असं काँग्रेसचं म्हणणं आहे. यावरून राजकारण रंगलेलं आहे. पण त्याचबरोबर उद्याचा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा रन फॉर युनिटी हा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच एकता दौडचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या एकता दौडमध्ये सहभागी होणार आहेत. हमारे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने यह फैसला किया है कि भारत की राजधानी दिल्ली के विजय चौक से रन फॉर यूनिटी के कार्यक्रम का फ्लैग ऑफ कर शुभारंभ वह करेंगे. मैं आप सबसे यह अपील करना चाहता हूं कि 31 अक्टूबर को प्रातःकाल 7 बजे विजय चौक में पहुंचकर इस कार्यक्रम को कामयाब बनाने में पूरी तरह से मदद करें. दिल्लीमध्ये एकता दौड जी आहे ती विजय चौक मधून सुरू होणार आहे. यानंतर पुढची बातमी बघूया. केंद्र सरकारनं छोट्या मंत्रिमंडळाच्या बरोबरच काटकसर मोहीमही सुरू केलेली आहे. गृहीत न धरलेला खर्च 10% कमी करण्याचा विचार सरकार करतंय. त्याचबरोबर 5 स्टार सेमिनार आणि परदेशी दौऱ्यांचा खर्चही कमी करण्यात येणार आहे. आवश्यक नसलेल्या नव्या नियुक्त्या करायच्या नाहीत असंही सरकारनं ठरवलंय. मंत्र्यांच्या फर्स्ट क्लास विमान प्रवासावरही काट मारण्यात आलेली आहे. परदेशी दौऱ्यांसाठी जर कुणाला जायचं असेल तर त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी आवश्यक आहे. आणि यानंतर प्राईम टाइम मध्ये आणखी एक ब्रेक घेऊया. पण ब्रेक नंतर बघूया अमिताभ बच्चन यांनीही स्वच्छ भारत अभियानामध्ये घेतला पुढाकार. ब्रेक नंतर बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज सहभागी होत आहेत आणि बॉलिवूडच्या शहेनशहांनी सुद्धा या अभियानामध्ये सहभाग घेत हातात झाडू धरला. केबीसीच्या म्हणजेच कौन बनेगा करोडपतीच्या फिनालेचं शूटिंग करण्याआधी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या रस्त्यांची सफाई केली. या बातमीनंतर प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. अचूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.